हॅलो, नमस्कार. मी आज जवळबन येथे आलेलो आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांची एक समस्या आहे की त्यांना शेतात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे. त्यासाठी इथे सर्व शेतकरी जमलेले होते. त्यांनी सोलार कंपनीचं जे काम आहे सुरू, ते काम अडवलेलं होतं. त्यांच्या शेतात जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर सोलार कंपनीनं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सोलार कंपनीच्या विरुद्ध तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही आहे. म्हणून आज ते प्रत्यक्षात इथे येऊन त्यांचं काही काम अडवलं गेलं. याच्या अगोदर पण त्यांनी हे काम अडवलं गेलं होतं. त्याच्यानंतर तहसील कार्यालयानं त्यांना सांगितलं होतं सोलार कंपनीला की जे त्यांच्या रस्त्यावर जे काम सुरू आहे ते काम तुम्ही करू नका, तुम्ही त्यांना पर्यायी रस्ता द्या किंवा दुसरीकडे काम करा. परंतु सोलार कंपनीनं त्यांचं न ऐकता आज कुठल्याही शेतकऱ्यांना परवानगी न घेता, कुठलंही त्यांना न काही सांगता परस्पराने ते काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की आज शेतामध्ये सोयाबीन काढणीला आलेली आहे. आज वडिलोपार्जित हा जो त्यांचा रस्ता आहे, जो की रस्ता नकाशावर उल्लेखित आहे, खूप जुना रस्ता आहे, मेन रस्ता आहे, तोच रस्ता आज जर शेताकडे जाण्यासाठी नसेल तर शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की त्यांनी शेतात कसं जायचं. आणि वारंवार प्रशासनाला या रस्त्याबद्दल त्यांनी तक्रारीही केल्यात, परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी संतापलेला आहे व सोलार कंपनीच्या इथेल कर्मचाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमची पूर्ण प्रोसेस होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही या रस्त्यावर काम करू नका. परंतु ते त्यांचं काम सुरू ठेवत आहेत. म्हणून इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत. त्यांचे आपण विविध प्रश्न पाहूयात, त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. तर आज इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत. जे त्यांच्या शेतात जाणारा जे रस्ता आहे त्या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे. त्याच्यामुळं त्यांना जी शेतात जाण्याची वाट आहे ती आजच शेतात जायला वाट नाही आहे. त्याच्यामुळं जी सोलार कंपनी कंपाऊंडचं काम वगैरे करत आहे ते काम या सर्व शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे. तरी त्यांचे काय तक्रारी आहेत, काय प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारून घेऊयात. तर तुमच्या काय तक्रारी आहेत तुम्ही सांगा. आमच्या काय नाही, आमच्या मुळातून 136 हा सर्व नंबर वडीलपार्जित सर्व नंबर असून ही आमची रस्ता जो आहे तो नकाशाला आहे, भूमी अभिलेखच्या नकाशाला आहे, बिल्डिंगच्या नकाशाला आहे. तरीसुद्धा त्यांनी ह्या रस्त्यावर कंपाऊंड वॉल मारायला चालू केला. म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं, रस्ता अडवला आणि वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा 1-2 वेळेस तहसीलदार मंडळ अधिकारी इथं आले आणि त्यांनी स्पॉट बघितला. ती नायब साहेबासुद्धा म्हणणं आलं की ही रस्ता कसा बी सोडावाच लागतो. आणि त्याच्यानंतर 4-8 दिवसाला येऊन सगळे कागदपत्र घेऊन या म्हणले, भेटून त्याचा निर्णय देऊ. त्याच्यानंतर तहसीलनं काहीच केलेलं नाही. तरी ह्यांनी पुन्हा डबल रवाय चालू केल्यानंतर आज आम्ही अडवलेला आहे. तर हा नंबर बांध रस्ता आहे. तर त्याबरोबर हा रस्ता एक नकाशाला सुद्धा रस्ता आहे. 30 फुटाचा रस्ता नकाशाला आहे असं हे सांगत आहेत. तर आज तर शासकीय तरतुदीनुसार नंबर बांध रस्ता असेल तरी शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. आणि नंबर बांध रस्ता असताना, नकाशाला रस्ता असताना देखील हा रस्ता शेतकऱ्यांना दिला जात नाही. हा शेतकऱ्यावर अन्याय कुठंतरी प्रशासन करत आहे. हे कोणाच्या तरी दबावाखाली होत आहे. हे सोलार कंपनी कोणाच्या तरी अंडर काम करत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध आज सर्व शेतकरी ते जमलेले आहेत. तरी त्यांचे प्रश्न प्रशासनानं लवकरात लवकर मार्गी लावावेत, त्यांना रस्ता द्यावा, हीच प्रशासनाकडे सर्वांची विनंती आहे. आम्ही सर्व जवळबन गावचे नागरिक या जवळबनमध्ये गायरानामध्ये सोलार प्रकल्प चालू आहे. या सोलार प्रकल्पामध्ये 136, 157, 158 या 3 सर्वे नंबरमध्ये जाणारा रस्ता 33 फुटाचा रस्ता आहे, जो आज रोजी नकाशाला सुद्धा आहे. त्या रस्त्यावर सोलार कंपनीचे माणसं अतिक्रमण करत आहेत. त्यांनी कंपाऊंड ठोकलेलं आहे या रस्त्यावर. तरी आम्ही 22/7/2025 म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबाला याचं लेखी एक तक्रार दिलेली होती. त्याच्यानंतर 3 पत्र दिलेले दादून, वेळोवेळी त्याची भेटसुद्धा घेतली, पण प्रशासनसुद्धा या गोष्टीची दखल घेत नाही. आज रोजी शेतकऱ्यांची सर्व सोयाबीन काढणे असेल, कुणाचं राननीट करणं असेल, रब्बीची पेरणी असेल, जाण्यासाठी त्या 136, 57, 58मध्ये जाण्यासाठी रस्ता आज रोजी नाही. तरी आम्ही तहसीलदार साहेबाला 2-4 वेळेस वेळोवेळी
भेटी देऊन सुद्धा त्यांनी यात दखल घेतलेली नाही. तरी आज आम्ही इथे येऊन हे कंपाऊंड अडवलेलं आहे. तरी प्रशासनाने यात दखल घेऊन आमचा सर्व शेतकऱ्यांचा रस्ता हा क्लिअर करून द्यावा. हां नमस्कार, तुमचं नाव काय? संतोष शिंदे, कोळचे दानी. आम्ही इथं जमीन घेतली 2012ला. तेव्हापासून आम्ही ह्याच रस्त्याने वागत होता. तुमचा सर्वे नंबर कोणता आहे? 157 सर्वे नंबर आहे. तुम्हाला शेतात जाण्यासाठी कोणती हीच वाट आहे का? हा, हीच वाट आहे. आम्ही घेतलं जमीन घेतली तेव्हापासून इथूनच आहे. आणि आम्ही 22/7 अर्ज दिला आहे. वरून बी शेजाऱ्यानं बंद केलेला आहे रस्ता ही. आणि ही बी इथून बी बंद झाला. मग आम्ही कशाला वागायचं कसं आम्ही इथून? ह्या रस्त्यात नसल्यावर जमिनीला 57ला नाही ना 58 सर्वे नंबरमध्ये जायला रस्ता नाही. तर तुमच्या शेताचा मुख्य रस्ता हाच आहे आणि आता या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे. तर मग जी अतिक्रमण करत आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही काय ॲक्शन घेतली, तक्रार वगैरे काय कुठं केली होती का? नाही, आम्ही तशी तक्रार दिलेली ना. आम्ही स्वतः त्या तक्रारीमध्ये आहे. तर 22/7ला दिलेली, पुन्हा त्याच्यावर 2-3 तक्रार अर्ज दिलेले. तर आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितले. त्याच्यावर नंतर तहसीलदारनं किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यानं कुठलीच ॲक्शन घेतली नाही आणि तुमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. हा, नाही घेत. तर तुम्ही आता हे काम अडवलंय का? हो, अडविले नाही आम्ही काम. आणि आता तुमचे जोपर्यंत मागण्या रस्ता भेटत नाही तोपर्यंत हे तुम्ही काम करू नाही, नका. आम्ही 15 दिवस झालं आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेला होता. त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांना रस्ता सोयाबीन काढायची आहे, अगर ही राननी टक्का करायची आहे. तर त्या साहेबाला सांगितलं होतं की बाबा ही रस्ता मोकळा राहू द्या आणि त्यांना वागू द्या म्हणले ह्या रस्त्याने हाय या. तरी बी ते ऐकलं नाही. अजून कंपाऊंड करायलेलेच आहेत. ते पोल रवतेत आम्ही काढता, पोल रवतेत आम्ही काढता. म्हणजे तहसीलदारानं सांगितल्यानंतरही ते कंपाऊंड म्हणजे पोल त्यांचं काम वगैरे करत आहे, त्यांनी थांबवायला सांगितल्याच्यानंतरही हो, चालू आहे की त्यांचं रवायला. ते बंद करा म्हणून सांगितले. त्यांना पर्याय रस्ता काढून द्या म्हणून सांगितलंय त्यांनी. जोपर्यंत तुमचं हे होत रस्ता होत नाही, मोजणी होत नाही, तोपर्यंत यांना वागायला रस्ता करून द्या. ते हो म्हणलेले त्या दिवशी ती. तरी पण ते तुमचे प्रश्न काय सोडवत नाही, तुम्हाला रस्ता काय देत नाही. आता जोपर्यंत तुम्हाला रस्ता भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आता हे काम अडवणारच आहे. हो, बरोबर.